बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या जबरदस्त झळालेली आलेली आहे। 10 ग्रॅम सोन्याचा दर 84,630 रुपयांवर पोहोचलाय। सोन्याचा आतापर्यंतचा हा सर्वोच्च भाव आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर 100% आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्यामुळे आज सोन्याच्या दरामध्ये जवळपास 1000 रुपयांची उसळी पाहायला मिळते। चांदीच्या दरात सुद्धा गुरुवारच्या तुलनेमध्ये 1000 रुपयांची वाढ झाली आहे। 1 किलो चांदीचा दर हा 93,117 रुपयांवर पोहोचलाय। निनाद झारे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। निनाद, सोन्याचा आतापर्यंतचा हा सर्वोच्च भाव आहे, अधिकची काय माहिती? जगभरात सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवरती आयात शुल्क लावण्याचा जो सपाटा लावलेला आहे, त्यात आज ब्रिक्स देशांवर सुद्धा जर का त्यांनी डी-डॉलरायझेशन म्हणजे डॉलरवर अवलंबित्व आपलं कमी केलं तर त्यांना सुद्धा या आयात शुल्कामध्ये ते सुद्धा ओरबळले जातील आणि त्यांच्यावरती अमेरिका 100% आयात शुल्क लावेल अशी धमकी दिली। त्यानंतर डॉलरचा भाव वाढतो आहे, त्याचबरोबर रुपयाची घसरण या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणून आज सोन्याचा दर जवळपास 1000 रुपयांनी वाढून 84,630 वर पोहोचलेला आहे। हा दर जीएसटी धरून आहे। जीएसटी व्यतिरिक्त दर 82,000च्या वर आहे। जीएसटी व्यतिरिक्तचा हा आता जीएसटी धरून जर आपण पाहिलं तर हा जो आजचा दर आहे तो सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही। अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सोन्याचा दर एवढा वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्याचबरोबर चांदी सुद्धा कालच्या तुलनेत 1000 रुपयांनी महागलेली आहे। 93,117 वरती चांदीचा दर पोहोचलाय। या सगळ्याला प्रामुख्याने ट्रम्प यांनी दिलेल्या आयात शुल्क लावण्याच्या धमक्या किंवा त्या संदर्भातले निर्णय अपेक्षित निर्णय यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी अस्थिरता हे सगळ्यात मोठं प्रमुख कारण आहे आणि ही जर अस्थिरता अशीच कायम राहिली तर सोन्याचा दर आणखी वाढेल अशी चर्चा सध्या बाजारात आहे। निश्चित। निनाद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।